आपल्यासोबत नागपूरचे काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे आहेत. त्यांची चर्चा आज नागपुरात होत आहे. लोकसभेकरता महायुतीच्या विरोधात कदाचित ते उभे होतील. आपण त्यांच्याशी थेट जाणून घेऊया काय नक्की त्यांची भावना आहे. हो, काय सांगाल, आज तुमचं नाव चर्चेत? नाही, नाव चर्चेत तर हे कित्येक दिवसापासून आहे, परंतु आता या 3 वरिष्ठ नेत्यांनी, आमचे जे विदर्भातले वरिष्ठ नेते आहेत, यांनी ते बैठक ठेवली होती आणि नागपूरच्या सीट संदर्भात तिथे चर्चा झाली. अजूनपर्यंत तरी कोणाचं नाव असं एकमत झालं नाही. आम्ही सर्व अधिकार त्यांना दिले की आपल्या अनुभवातून आपल्याला काय वाटतं, कोण लढू शकतो, आणि तो निर्णय ते घेणार आहेत असं मला वाटतं. पण जर हायकमांडनी तुमचं नाव घेतलं तर मग तुमची तयारी असणार आहे? नाही, हायकमांडनी नाव नाही. इथे उमेदवार कोणीही असला तरी त्याला निवडणूक लढवण्याची, त्याची निवडणूक लढवण्याची जबाबदारी शहर अध्यक्ष म्हणून माझी आहे आणि ती जबाबदारी मी पूर्ण करणार आहे. आता कामाला लागलो आहे. उमेदवार कोणी देव पक्षाने, पक्ष जो उमेदवार देईल त्याच्यासाठी ताकदीनं काँग्रेस कमिटी आणि सगळे नेते मंडळी भिडणार आहे. आणि म्हणूनच आज या ठिकाणी यांनी आम्हाला बोलावलं होतं शहर अध्यक्ष म्हणून, आमच्या सिनियर्स लोकांनी, की काय करायचं आहे. तर आम्ही त्यांना सांगितलं की आपण दिल्लीश्वरांशी बोला. जे नावं आलेले आहेत आपल्याकडे, अनेक नावं आलेले आहेत, त्याच्यात सामाजिक समीकरण, जातीय समीकरण हे पाहून आपण उमेदवार द्यावा. जो उमेदवार देईल त्यासाठी काँग्रेस कमिटी आणि सर्व लोक आम्ही ताकदीनं राहू. हो, पण नागपुरातून भाजपतर्फे नितीन गडकरींचं नाव जेव्हा आलं तेव्हापासून तर आतापर्यंत काँग्रेस कुठेतरी बॅकफुटवर चालली अशी खूप चर्चा राज्यात चालू होती. त्याबद्दल तुमचं काय? काँग्रेस कशाला बॅकफुटवर जाणार आहे? हो, या शहरात काँग्रेस 12 वेळा खासदार निवडून आणला काँग्रेसने, भाजपाचं 3च आला. जर या काँग्रेस शहरामध्ये काँग्रेसी मतदार नसतं तर 12 वेळा निवडून आले असते का? काँग्रेसची तयारी आहे, आमची पद्धत आहे जी स्क्रीनिंग कमिटी राहते आमचा उमेदवार देण्याची, आणि आम्ही उमेदवाराच्या प्रतीक्षेत नाही ना. गडकरीजी त्यांची निवड व्हायच्या आधीपासूनच काँग्रेस कामाला लागली आहे इथे. तर आपल्यासोबत होते नागपूरचे अध्यक्ष, काँग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे. मी हितेश मेश्राम, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.